नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आपण मागील लेक्चरमध्ये नाउन आणि प्रोनाउन हे कन्सेप्ट पाहिली होती। आज आपण ॲडजेक्टिव्हला सुरुवात करणार आहोत। तर ॲडजेक्टिव्हला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना एकच विनंती की आर्विक सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲडजेक्टिव्ह। ॲडजेक्टिव्ह adjective means what? Adjective is a word that gives more information about noun. Adjective is a word that gives more information about noun, or simply we can say that a word that describe noun, a word that describe noun, that is known as adjective. That is known as adjective. मराठीमध्ये आपण याला विशेषण असं म्हणतो। मराठीमध्ये आपण याला विशेषण असं म्हणतो। ॲडजेक्टिव्हलाच मराठीमध्ये विशेषण असं म्हणतात। तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो। चला तर मग आपण या ठिकाणी काही एक्झाम्पलच्या सहाय्याने ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय ते या ठिकाणी पाहूया। फॉर एक्झाम्पल आय राईट हिअर वन एक्झाम्पल। Radha is a beautiful girl. Radha is a beautiful girl. पहा मी या ठिकाणी एक वाक्य लिहिलेलं आहे आणि या वाक्यामध्ये राधा हे काय नाउन आहे। पहा राधा हे काय नाउन आहे आणि मग राधा कशी आहे ते आपल्याला ब्युटिफुल या शब्दावरून कळतंय। पहा राधा कशी मुलगी आहे तर ते आपल्याला ब्युटिफुल या वर्डवरून कळतोय। म्हणजेच या ठिकाणी ब्युटिफुल हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे। ब्युटिफुल हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्याला आपण ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी म्हणतो कारण ते काय करते आपल्याला या राधाबद्दल विशेष माहिती सांगते। राधाबद्दल आपल्याला या ठिकाणी विशेष माहिती सांगत आहे म्हणून आपण ब्युटिफुल या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणत आहोत। आणि या वाक्यामध्ये राधा हे नाउन आहे, राधाबद्दल ब्युटिफुल या शब्दातून आपल्याला विशेष माहिती मिळते म्हणून ते या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे। पहा ते काय आहे? ॲडजेक्टिव्ह। आता हे जे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह वाक्यामध्ये आलेलं आहे, पहा या वाक्यातलं जे स्थान असतं, ॲडजेक्टिव्हचं जे स्थान असतं, विशेषणाचं जे स्थान असतं वाक्यामधलं, त्याच्यावरून ॲडजेक्टिव्हचे दोन प्रकार पडतात। पहा तर ते प्रकार आपण या ठिकाणी पाहूया। ॲडजेक्टिव्हचे दोन प्रकार त्यांच्या स्थानावरून, ॲडजेक्टिव्हच्या स्थानावरून ॲडजेक्टिव्हचे दोन प्रकार पडतात। तर पहिला प्रकार आहे पहा ॲट्रिब्युटिव्ह। Attributive adjective. I write here in short ADJ. Attributive adjective. आता attributive adjective यालाच मराठीमध्ये पूर्व किंवा अधिविशेषण असं म्हटलं जातं। पूर्व किंवा अधिविशेषण असं म्हटलं जातं। त्यासाठी आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी लिहूया की ज्याच्या सहाय्याने तुम्हाला ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय ते समजेल। पहा सोहम इज अ हँडसम बॉय। सोहम इज अ हँडसम बॉय। आता मी या ठिकाणी एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे की सोहम इज अ हँडसम बॉय। सोहम इज अ हँडसम बॉय। आता या ठिकाणी पहा हँडसम हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे। हँडसम हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे। सोहम हे नाउन आहे। सोहम हे नाउन आहे आणि या ठिकाणी बॉय हे कॉमन नाउन या ठिकाणी यूज केलेलं आहे। बॉय हे कॉमन नाउन या ठिकाणी यूज केलेलं आहे। मग त्या बॉयच्या अगोदर म्हणजेच या कॉमन नाउनच्या अगोदर या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आलेला आहे। कॉमन नाउनच्या अगोदर या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आलेला आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो? ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतो। म्हणून आपण त्याला या ठिकाणी हँडसम जो वर्ड आहे वाक्यातला त्याचं जे स्थान आहे, पहा त्याचं जे स्थान आहे या ठिकाणी नाउन पूर्वी दिलेलं आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो? ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजेच अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण असे म्हणतात। आता आपण हे एक्झाम्पल ह्याच एक्झाम्पलच्या सहाय्याने जो दुसरा प्रकार आहे तो या ठिकाणी पाहूया। त्याला म्हणतात पहा प्रिडिकेटिव्ह। त्याला म्हणतात प्रिडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह।
त्याला म्हणतात या ठिकाणी प्रिडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, आणि यालाच आपण मराठीमध्ये विधी किंवा उत्तर विशेषण असं म्हणतो, विधी किंवा उत्तर विशेषण. आणि यासाठी एक्झाम्पल पाहूया पहा. यासाठी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. द बॉय इज हँडसम. द बॉय इज हँडसम. द बॉय इज हँडसम. या ठिकाणचं एक्झाम्पल पहा. द बॉय इज हँडसम म्हणजे आता या ठिकाणी बॉय हे नाऊन आहे. बॉय हे नाऊन आहे आणि ॲडजेक्टिव्ह जे आहे पण हँडसम आहे. ॲडजेक्टिव्ह काय आहे? हँडसम या ठिकाणी आहे. मग त्याचं जे स्थान आहे, या ॲडजेक्टिव्हचं जे स्थान आहे, हे विशेषण जे आहे वाक्यामधलं, ते वाक्यामधलं विशेषण या ठिकाणी नामानंतर आलेलं आहे. या ठिकाणी कुठे आलेलं आहे? नामानंतर. म्हणजेच पहा या ठिकाणी तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही असंही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता की प्रिडिकेटिव्ह म्हणजे नामानंतर आणि ॲट्रिब्युटिव्ह म्हणजे नामापूर्वी. ॲट्रिब्युटिव्ह म्हणजे नामापूर्वी या ठिकाणी. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी कळेल पहा, नामानंतर द बॉय इज हँडसम म्हणजे बॉय हे नाऊन आहे आणि या नाऊन नंतर या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आलेला आहे जे आहे या ठिकाणचं हँडसम, म्हणून त्याला आपण प्रिडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतो. हे जे ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि प्रिडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह हे ॲडजेक्टिव्हचे दोन प्रकार की जे कशावरून ठरवले जातात? त्यांच्या स्थानावरून. वाक्यामध्ये जे ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे ते नामापूर्वी आहे की नामानंतर आहे, याच्या साहाय्याने या ठिकाणी ॲट्रिब्युटिव्ह व प्रिडिकेटिव्ह असे दोन प्रकार केले जातात. आणि या ठिकाणी मराठीमध्ये याला आपण काय म्हणतो की मराठीमध्ये लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही याचा नामापूर्वी किंवा नामानंतर या असं लक्षात ठेवलं तरी चालेल. यानंतर आपण ॲडजेक्टिव्हचे प्रकार पाहूया. ॲडजेक्टिव्हचे प्रकार, त्यातला पहिला प्रकार आहे पहा ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. क्वालिटी म्हणजेच गुण. क्वालिटी म्हणजेच गुण, म्हणून आपण मराठीमध्ये याला म्हणतो गुणविशेषण. क्वालिटी म्हणजेच गुण आणि मराठीमध्ये आपण याला म्हणतो गुणविशेषण. Adjective that describe the quality of a person or a thing, or we can say that adjective is a word. Adjective is a word that describe the quality of a noun is called adjective of quality. Adjective of quality पहा, वस्तू किंवा व्यक्ती यांचं वर्णन करणाऱ्या विशेषणांना आपण या ठिकाणी गुणविशेषण असे म्हणतो. पहा त्यासाठी मी दोन एक्झाम्पल या ठिकाणी लिहिते. मिस्टर वर्मा इज ॲन ऑनेस्ट पर्सन. Mr. Verma is an honest person. One more example I write here. The elephant is a large animal. The elephant is a large animal. Elephant is a large animal. And one more example I write here. Ravi is a clever boy. Ravi is a clever boy. Ravi is a clever boy. Okay, see everyone. हे जे या ठिकाणी मी 3 एक्झाम्पल लिहिलेले आहे, या 3 एक्झाम्पलमध्ये आपण पहिल्यांदा पाहूया की नाउन कोणतं आहे. या पहिल्या वाक्यामध्ये पहा मिस्टर वर्मा हे नाउन आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये एलिफंट हे नाउन आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये रवी हे नाउन आहे. मग आता यांची कोणती क्वालिटी किंवा कोणतं गुण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे तर पहा मिस्टर वर्मा इज अन ऑनेस्ट पर्सन म्हणजे ते फार प्रामाणिक आहेत, ऑनेस्ट आहे. ऑनेस्ट हे काय आहे? मिस्टर वर्मांची क्वालिटी आहे, त्यांचा गुण आहे. पहा द एलिफंट इज अ लार्ज ॲनिमल. लार्ज आहे, एलिफंट कसा आहे? लार्ज ॲनिमल आहे. म्हणजे लार्ज हा शब्द काय दाखवतोय? एलिफंटचा गुण दाखवतोय. पहा अँड रवी इज अ क्लेवर बॉय. रवी इज अ क्लेवर बॉय या वाक्यामध्ये रवी कसा मुलगा आहे? त्याचा कोणता गुण त्या ठिकाणी आलेला आहे तर तो हुशार आहे. पहा कसा आहे? हुशार आहे. म्हणजेच या 3ही एक्झाम्पलमधून आपल्याला या ठिकाणी समजेल की जर एक वाक्यामध्ये नाउनचा एखादा गुण दाखवलेला असेल, नाउनचा एखादा गुण त्या ठिकाणी दाखवलेला असेल तर त्याला आपण गुणविशेषण असे म्हणतो. त्याला आपण गुणविशेषण असे
म्हणतो गुणविशेषण लक्षात ठेवण्यासाठी क्वालिटी म्हणजेच गुण हा शब्द या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. आपला जो दुसरा प्रकार आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे पहा, दुसरा प्रकार तो आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी की यालाच आपण मराठीमध्ये परिणामदर्शक विशेषण असे म्हणतो. परिणामदर्शक विशेषण असे म्हणतो. तर adjective that not provide a particular number, adjective that do not provide exact number but tells us the relatively the quantity of a noun, are called adjective of quantity, पहा मराठीमधली व्याख्या संख्येत न मोजता येणाऱ्या नामापूर्वी त्यांचे प्रमाण दाखविणारा शब्द म्हणजेच परिणामदर्शक विशेषण. संख्येत न मोजता येणाऱ्या नामापूर्वी त्यांचे प्रमाण दाखविणारा, प्रमाण हा शब्द या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे पहा, त्यांचे प्रमाण दाखविणारा शब्द म्हणजेच ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. यासाठी मच, इनफ, ऑल, मेनी, फ्यू यासारख्या एक्झाम्पलचा या ठिकाणी वापर केला जातो. For example, I write here one example. She has little intelligence. She has little intelligence. She has little intelligence. One more example I write here. He wants some porridge. He wants some porridge. He wants some porridge. And Soham drank whole glass of water. A whole glass of water. पहा या ठिकाणी मी 3 एक्झाम्पल लिहिलेले आहे. काय लिहिले आहे? 3 एक्झाम्पल. शी हॅज लिटल इंटेलिजन्स, ही वॉन्ट्स सम पॉरिज अँड सोहम ड्रँक अ होल ग्लास. या वाक्यामध्ये जे लिटल, सम अँड होल, हे जे आहे पहा हे काय दाखवलेले परिणामदर्शक. म्हणजेच लिटल, सम आणि होल या आपल्या शब्दातून संख्येचा बोध नाही होत, पण त्याचं जे प्रमाण आहे पहा, त्या प्रमाणाची या ठिकाणी जाणीव होते. म्हणूनच लिटल, सम, आणि होल यासारखे वर्ड ज्यावेळेस आपण सेंटेन्समध्ये यूज करतो त्यावेळेस त्याला आपण क्वांटिटी म्हणजेच ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जे दिलेले एक्झाम्पल आहे ते आपण पाहूया. शी हॅज लिटल इंटेलिजन्स. ही वॉन्ट्स सम पॉरिज अँड सोहम ड्रँक अ होल ग्लास. म्हणजे या 3ही एक्झाम्पलमधून आपल्याला असा बोध या ठिकाणी होत आहे की आपल्याला पर्टिक्युलर संख्येचा अंक या ठिकाणी प्राप्त होत नाही, परंतु त्याचं प्रमाण त्या ठिकाणी कळतंय. म्हणून आपण याला काय म्हणतो? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. आणि यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची पहा, ज्यावेळेस एखादं परिणामदर्शक विशेषण वाक्यामध्ये यूज केलेलं असतं त्यावेळेस त्याच्यानंतर जे येणारं त्या ठिकाणी नाम असतं. म्हणजेच लिटल, सम आणि होल हे काय आहे त्या ठिकाणी परिणामदर्शक विशेषण आहेत पहा. आणि याच्यानंतर जे नाम या ठिकाणी असतं ते नाम नेहमी एकवचनी असतं. म्हणजे पहा इंटेलिजन्स, पॉरिज आणि वॉटर हे काय एकवचनी आहेत पहा, आणि आणखी महत्त्वाचं की जे नाम या ठिकाणी दिलेले असतात ते शक्यतो पदार्थवाचक किंवा भाववाचक असतात पहा. म्हणजे जे पहिलं या ठिकाणी इंटेलिजन्स आहे ते तुम्हाला भाववाचक दिसेल आणि पॉरिज आणि वॉटर जे आहे ते कसं आहे पदार्थवाचक आहे. म्हणजेच या ठिकाणी पहा आणखी एक परिणामदर्शक विशेषणामध्ये लक्षात ठेवायचं की लिटल, सम, होल यासारख्या परिणामदर्शक शब्दांचा वापर केल्यानंतर त्यानंतर येणारं जे विषय या ठिकाणचं नाऊन आहे
जे नाम आहे पहा ते नेहमी एकवचनी असतं आणि ते पदार्थवाचक किंवा भाववाचक असतं. ते पदार्थवाचक किंवा भाववाचक या ठिकाणी दिलेलं असतं पहा. यानंतर पुढचा प्रकार पाहायचा आपल्याला ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, तिसरा प्रकार ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर यालाच आपण संख्यावाचक विशेषण असे म्हणतो. संख्यावाचक विशेषण असे म्हणतो. संख्यावाचक विशेषण असे म्हणतो. Adjective that describe the number of nouns. Adjective that describe the number of noun is called adjective of number. निश्चित किंवा अनिश्चित संख्यादर्शक तसेच क्रमदर्शक विशेषणांना निश्चित किंवा अनिश्चित संख्यादर्शक तसेच क्रमदर्शक विशेषणांना संख्यादर्शक विशेषण असं म्हटलं जातं. संख्यावाचक विशेषण होण्यासाठी पुढे येणारं नाम सुद्धा संख्येत मोजता येणारं असावं लागतं. त्यासाठी पहा एक्झाम्पल म्हणून आपण 4, 5, 100, ऑल, मेनी, फ्यू, इनफ, होल यासारख्या शब्दांचा या ठिकाणी वापर करू शकतो. त्यासाठी मी या ठिकाणी 2 एक्झाम्पल लिहिते पहा. 2 boys won the first prize. Won the first prize. One more example. Many people have a car. Many people have a car. पहिल्या वाक्यामध्ये फर्स्ट हा नंबर या ठिकाणी फर्स्ट आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आहे मेनी. दुसऱ्या वाक्यामध्ये मेनी यांचा काय केलेला आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणून या वाक्यामध्ये वापर केलेला आहे. मग आपण जी व्याख्या पाहिली पहा त्या व्याख्येनुसार हे काय दाखवते आपल्याला निश्चित किंवा अनिश्चित अशी संख्या दाखवते. निश्चित किंवा अनिश्चित अशी संख्या दाखवते की फर्स्ट म्हटल्यावर आपल्याला ती निश्चित वाटते की त्या ठिकाणी निश्चित आहे पहा आणि मेनी म्हटल्यानंतर ती अनिश्चित वाटते. म्हणजेच या उदाहरणांच्या सहाय्याने आपल्या लक्षात येईल की ज्या वेळेस आपल्याला एखाद्या उदाहरणामधून किंवा एखाद्या वाक्यामधून निश्चित किंवा अनिश्चित संख्यांचा बोध होतो त्यावेळेस आपण त्याला ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर असे म्हणतो. काय म्हणतो ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर असे म्हणतो. या ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबरमध्ये आपण सम आणि एनीचा सुद्धा वापर करतो पहा. सम आणि एनी ह्या 2 एक्झाम्पलचा वापर करताना त्या ठिकाणी काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. सम आणि एनी, सम आणि एनी यांचा वापर आपण कशामध्ये करतो ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबरमध्ये करतो. यांचा वापर आपण ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबरमध्ये करतो. तर जे सम आपण वाक्यामध्ये वापरतो पहा सम आपण ज्यावेळेस वापरतो त्याचा होकारदर्शक म्हणजेच पॉझिटिव्हनेस दाखवण्यासाठी होकारदर्शक त्याचा वापर आपण या ठिकाणी होकारदर्शक म्हणून करत असतो. म्हणजेच ते आपल्याला पॉझिटिव्हनेस त्या ठिकाणी दाखवत असतं. आणि एनीचा वापर आपण या ठिकाणी नकारदर्शक म्हणून करत असतो. एनीचा वापर आपण या ठिकाणी नकारदर्शक अर्थाने करत असतो पहा. म्हणजे वाक्यामध्ये ज्यावेळेस आपण सम आणि एनी हे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये वापरतो त्यावेळेस यांचा वापर होकारदर्शक व नकारदर्शक या पद्धतीने केला जातो. तर आपण या ठिकाणी होकारदर्शक कसा केला जातो आणि नकारदर्शक कसा केला जातो ते आपण काही एक्झाम्पलच्या सहाय्याने पाहूया. पहा आय हॅव सम बुक्स टू रीड. आय हॅव सम बुक्स टू रीड म्हणजे जर आपण बुक्स टू रीड या पहिल्या वाक्यामध्ये पहा आपण या ठिकाणी सम वापरलेला आहे आणि समचा या वाक्यामध्ये आपण पूर्ण वाक्य वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की या समचा वापर या ठिकाणी होकारदर्शक म्हणून केलेला आहे की माझ्याकडे काही पुस्तकं वाचण्यासाठी आहेत. माझ्याकडे काही पुस्तके वाचण्यासाठी आहेत. म्हणजेच आपल्याला यातून काय दाखवतोय होकार मिळतोय किंवा होकारदर्शक वाक्य असल्याचा या ठिकाणी बोध होतोय ज्यावेळेस आपण सम वाक्यामध्ये वापरतो त्यावेळेस. आणि आय हॅवंट एनी आता हेच उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. आय हॅवंट एनी
बुक टू रीड. आय हॅवंट एनी बुक टू रीड. म्हणजेच या दुसऱ्या वाक्यामध्ये ज्यावेळेस आपण एनीचा वापर केलेला आहे त्यावेळेस त्या ठिकाणी काय झालेलं आहे, हॅवंट आलेलं आहे. आणि ते हॅवंटच आपल्याला काय दाखवते की या वाक्य कसं आहे, या वाक्यामध्ये नकारदर्शकता आहे. या वाक्यामध्ये नकारदर्शक म्हणून एनीचा वापर या ठिकाणी केलेला आहे. त्याच पद्धतीने आपण जे या ठिकाणचं जे एनी आहे पा त्याचा आपण प्रश्नामध्ये सुद्धा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, हॅव यू सीन एनी मूवी. हॅव यू सीन एनी मूवी म्हणजे एनीचा वापर आपण या ठिकाणी प्रश्न बनवण्यासाठी सुद्धा करू शकतो. म्हणजे समचा वापर आपण होकारदर्शक म्हणून करतो आणि एनीचा वापर आपण नकारदर्शक म्हणून करतो. त्याचबरोबर एनी आपल्याला एखादा प्रश्न तयार करण्यासाठी सुद्धा आपण एनीचा वापर वाक्यामध्ये करू शकतो. यामध्ये आणखी एक महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं की आपण काही संख्यावाचक व परिणामवाचक विशेषण या ठिकाणी पाहिलेली आहेत. संख्यावाचक आणि परिणामवाचक विशेषण दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारामध्ये पाहिलेली आहेत. त्यावेळेस आपल्या असं लक्षात येईल की आपण ऑल, सम, फ्यू, मी या ठिकाणी लिहून ठेवते ऑल, सम आणि फ्यू. ऑल, सम आणि फ्यू या विशेषणानंतर येणारं जे नाम आहे पा ते नाम अनेक वचनी असेल तर ती संख्या विशेषण असतात. लक्षात ठेवा, या शब्दानंतर जर एखादं नाम आलं असेल आणि ते नाम जर या ठिकाणी प्लुरल असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणतो. आणि याच ज्यावेळेस आपण या ऑल, सम, फ्यूचा वापर त्या ठिकाणी वाक्यामध्ये करतो पा ऑल, सम, फ्यूचा वापर आपण वाक्यामध्ये करतो आणि त्या विशेषणानंतर त्या ठिकाणी जर पदार्थवाचक किंवा भाववाचक नाम त्या ठिकाणी आलं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, परिणामवाचक. पहा, नाऊन जे आहे पा ते जे नाऊन आहे ते आपल्याला कसं पाहिजे, या ठिकाणी सिंग्युलर सुद्धा पाहिजे, सिंग्युलर. त्याचबरोबर मटेरियल आणि ॲब्स्ट्रॅक्ट, मटेरियल आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. हे एक महत्त्वाची गोष्ट सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवा. पुन्हा सांगते पहा, ऑल, सम, फ्यू या काही शब्दांचा वापर आपण ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर आणि ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी या दोन्हीमध्ये करतो. मग त्यावेळेस कन्फ्युजन करायचं नाही, हे कशा पद्धतीने वेगळं आहे ते लक्षात ठेवण्यासाठी पहा, ज्यावेळेस आपण या शब्दांचा वापर वाक्यामध्ये करतो त्यानंतर त्या ठिकाणी जे नाऊन यूज केलं जातं पहा ते नाऊन जर त्या ठिकाणी प्लुरल असेल तर त्याला आपण ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर असे म्हणतो. आणि जे नाऊन आहे पहा ते सिंग्युलर, त्याचबरोबर ते मटेरियल किंवा ॲब्स्ट्रॅक्ट असेल तर त्याला आपण ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असे म्हणतो. हे जे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे पहा याच्यामध्ये आपल्याला दोन महत्त्वाचे प्रकार पाहिजेत पहा. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर याच्यामध्ये आपल्याला दोन महत्त्वाचे प्रकार पाहिजेत. ते प्रकार आहेत पहा, डेफिनेट ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर अँड indefinite ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. म्हणजेच ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबरमध्ये दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे डेफिनेट सबटाइप्स. हे जे आहेत ते दोन सबटाइप्स त्या ठिकाणी आहेत, डेफिनेट ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर अँड इनडेफिनेट ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. पुन्हा या डेफिनेटमध्ये त्या डेफिनेटलाच आपण निश्चित असं म्हणतो. काय म्हणतो, जी आपण व्याख्या पाहिली होती पहा, ज्या व्याख्येमध्ये आपण काय पाहिलं होतं की निश्चित व अनिश्चित अशा संख्येचा बोध होतो. निश्चित व अनिश्चित अशा संख्येचा बोध होतो त्यावेळेस आपण त्याला ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर असे म्हणतो. मग ते निश्चित किंवा अनिश्चित संख्या म्हणजे काय, तर या निश्चित संख्या दर्शकमध्ये आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळतात. ते आहे पहा कार्डिनल आणि ऑर्डिनल्स. ऑर्डिनल्स अँड कार्डिनल्स. आता कार्डिनल्स म्हणजे काय, संख्यावाचक. आणि ऑर्डिनल्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, क्रमवाचक.
मग कार्डिनल्स म्हणजे संख्यावाचक, यामध्ये 1 2 3 4 5 टू एनी नंबर, म्हणजे पुढे कोणत्याही नंबरचा उल्लेख त्या ठिकाणी झाला असेल तर त्याला आपण संख्यावाचक म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव 4 पेन्स, आय हॅव 4 पेन्स. मग या ठिकाणी 4 हा वर्ड आलेला आहे, म्हणजेच ते काय आहे, कार्डिनल आहे. कार्डिनल डेफिनेट ॲडजेक्टिव्ह आहे. आणि ऑर्डिनल म्हणजे काय, ऑर्डिनल म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 100, 11 लाईक दॅट नंबर्स, यासारख्या नंबरचा जर वाक्यामध्ये उपयोग झाला असेल तर त्याला आपण ऑर्डिनल असे म्हणतो. पहा, डेफिनेटमध्ये 2 प्रकार पडतात, ऑर्डिनल आणि कार्डिनल. ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक आणि कार्डिनल म्हणजे संख्यावाचक. संख्यावाचकमधून संख्येचा बोध होतो आणि ऑर्डिनलमधून त्याच्या क्रमाचा बोध होतो. नंतर आपल्याला या ठिकाणी जे दुसरं प्रकार आहे पहा, इनडेफिनेट ॲडजेक्टिव्ह, तो म्हणजे काय की या इनडेफिनेट म्हणजे काय, अनिश्चित. अनिश्चित म्हणजे पर्टिक्युलर अशा एखाद्या संख्येचा बोध त्या ठिकाणी होत नाही. त्यासाठी आपण ऑल, मेनी, फ्यू, सेव्हरल, ऑल, मेनी, फ्यू, सेव्हरल यासारख्या शब्दांचा वापर करतो. ऑल पर्सन्स आर कमिंग फॉर पार्टी. ऑल मीन्स आपल्याला त्या ठिकाणी निश्चित असा पर्टिक्युलर नंबर माहीत नाही, म्हणजेच या ऑल काय दाखवतो, त्या ठिकाणी अनिश्चित दाखवते. त्यातून आपल्याला काहीतरी संख्येचा बोध होतो, परंतु तो कसा आहे, अनिश्चित त्या ठिकाणी आहे. म्हणजेच हे या ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबरचे महत्त्वाचे 2 प्रकार आहेत पहा, डेफिनेट आणि इनडेफिनेट. त्यानंतर आपण चौथा प्रकार या ठिकाणी घेणार आहोत पहा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. चौथा प्रकार डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, या डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हस आपण दर्शक विशेषण असं म्हणतो. दर्शक विशेषण, दर्शक विशेषण. ॲडजेक्टिव्ह दॅट help us to point out specific people or things. Adjective that help us to point out specific people or places or things, that is known as a demonstrative adjective. That is known as a demonstrative adjective. वस्तूचा किंवा व्यक्तीचा निर्देश करणाऱ्या, वस्तूचा किंवा व्यक्तीचा निर्देश करणाऱ्या विशेषणांना आपण दर्शक विशेषणे असे म्हणतो. या दर्शक विशेषणामध्ये आपण सिंग्युलर आणि प्लुरल अशा 2 ॲडजेक्टिव्हचा या ठिकाणी वापर करत असतो. तर सिंग्युलरमध्ये पहा आपण धिस, धिस आणि दॅट, धिस आणि दॅटचा वापर करतो. आणि प्लुरलमध्ये धीस आणि दोज, धीज आणि दोजचा या ठिकाणी वापर केला जातो पहा. म्हणजेच अ डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह दर्शवताना आपल्याला या ठिकाणी दिस आणि दॅट याचा सिंग्युलर म्हणून आणि दीज आणि दोज जे आहे त्याचा प्लुरल म्हणून आपल्याला वापर या ठिकाणी करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, दिस बॉय स्टडीज वेल. दिस बॉय स्टडीज वेल. दिस बॉय स्टडीज वेल. अजून एक एक्झाम्पल या ठिकाणी लिहिते, दॅट बॉय प्लेज वेल. दॅट बॉय प्लेज well. These pictures are for sale. These pictures are for sale. These pictures are for sale and those flowers are fresh. Those flowers are fresh. पामिया दो फ्रेश. या ठिकाणी 4 एक्झाम्पल लिहिलेले की ज्या 4 एक्झाम्पलमधून आपल्याला सिंग्युलर आणि प्लुरलचा या ठिकाणी बोध होणार आहे. दिस बॉय स्टडीज वेल म्हणजे ज्यावेळेस आपण या ठिकाणी दिसचा वापर सेंटेन्समध्ये करतो, दिस बॉय म्हणजे हे जे नाउन आहे पहा, ते नाउन कसं आहे, सिंग्युलर आहे. स्टडीज वेल, तो कसा अभ्यास करतोय, वेल अभ्यास चांगला करतोय, म्हणजेच ते वेल जे आहे त्या ठिकाणचं ॲडजेक्टिव्ह आहे.
दॅट बॉय प्लेज वेल, दॅट बॉय प्लेज वेल, म्हणजेच या ठिकाणी दॅट वापरलेला आहे. पण दॅट बरोबर बॉय आलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण दिस आणि दॅट वापरतो त्यावेळेस ज्या ठिकाणी जे नाऊन या ठिकाणी येतं ते नाऊन कसं असतं पहा, ते नाऊन असतं या ठिकाणी सिंग्युलर, ते नाऊन या ठिकाणी असतं सिंग्युलर. त्याचबरोबर दीज आणि दोज, ज्यावेळेस आपण दीज आणि दोजचा दीज पिक्चर्स आर फॉर सेल अँड दोज फ्लावर्स आर फ्रेश, म्हणजेच या वाक्यामधून आपल्याला काय समजतं की ज्यावेळेस आपण दीज आणि दोजचा वापर करतो त्यावेळेस जे नाऊन असतं ते नाऊन त्या ठिकाणी कसं असतं, प्लुरल असतं. म्हणजेच आर आणि या ठिकाणी आरचा या ठिकाणी वापर केलेला आहे. आणि या ठिकाणी फ्रेश आहेत, कशा आहेत ते फ्रेश आहेत, मीन्स फ्रेश वर्ड. अँड फॉर सेल वर्ड हे काय दाखवतात, त्याची क्वालिटी या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह दाखवतात. पहा ते कशा प्रकारचं ॲडजेक्टिव्ह आहे ते या ठिकाणी दर्शवण्याचं काम, म्हणजेच फ्रेश आणि सेल हे वाक्यातलं ॲडजेक्टिव्ह आहे. पहा हे काय वाक्यातलं ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. दर्शक विशेषणामध्ये आपण दिस, दॅट, दीज आणि दोज याचा या ठिकाणी एखाद्या वस्तूचा निर्देश करण्यासाठी वापर करत असतो. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रकार पाहायचा आहे पहा, पाचवा, इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक विशेषण. प्रश्नार्थक विशेषण. Interrogative adjectives are used with the nouns to ask a question in a sentence is known as a interrogative adjective. म्हणजेच पहा आपण what, who, which यासारख्या WH वर्डचा वाक्यात नामाबरोबर प्रश्न विचारण्यासाठी वाक्यात उपयोग करतो त्यावेळेस याला आपण इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतो. पहा वॉट WH वर्डचा, ज्यावेळेस आपण एखाद्या WH वर्डचा नामाबरोबर प्रश्न विचारण्यासाठी वाक्यामध्ये उपयोग करतो त्यावेळेस आपण त्याला प्रश्नार्थक विशेषण असं म्हणतो. त्यासाठी व्हॉट टाईम इज इट या ठिकाणी मी एक्झाम्पल लिहिते, व्हॉट टाईम इज इट. आणि आणखी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया, हुज डॉग इज दिस, हुज डॉग इज दिस. म्हणजे पहा या ठिकाणी तुम्हाला कळेल की टाइम आणि डॉग हे काय आहे, त्या ठिकाणी नाम आहे पहा. आणि या नामाबरोबर त्या ठिकाणी WH वर्ड व्हॉट आणि हुज याचा या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी वापर केलेला आहे. म्हणजेच हे काय आहेत, हे व्हॉट आणि हुज याचा या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून वापर केलेला आहे की कुणाचा कुत्रा, किती टाइम त्या ठिकाणी. म्हणजेच काय दर्शवतंय, हे जे नाउन आहे पहा टाइम आणि डॉग याच्याबरोबर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला व्हॉट आणि हुज यामधून मिळते, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतो. यानंतर आपला जो पुढचा प्रकार आहे पहा 6 नंबरचा, त्याचं नाव आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह यालाच आपण मराठीमध्ये विभाजक विशेषण असं म्हणतो पहा. विभाजक विशेषण, विभाजक विशेषण असे म्हणतो. मग पहा दिलेल्या संख्येतील प्रत्येक घटकाचा उल्लेख विभाजक विशेषणामधून होत असतो. तर डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय, या ठिकाणी विभाजक, डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय, विभाजक विशेषण. म्हणजेच नायदर, इच, एव्हरी, आयदर यासारख्या शब्दांचा जर आपण वाक्यामध्ये वापर केला तर ते आपल्याला त्या ठिकाणी विभाजक विशेषण म्हणून वापरल्याचा या ठिकाणी आपल्याला अंदाज येईल पहा. त्यासाठी आपण एक्झाम्पल लिहूया, एव्हरी मॅन हॅज हिज ड्युटी. एव्हरी मॅन हॅज हिज ड्युटी. एव्हरी मॅन हॅज हिज ड्युटी. One more example, each person must take, each person must take seat. पहा विभाजक विशेषण याला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन का म्हटलेलं आहे, तर या वाक्यामध्ये एव्हरी इच यासारख्या
शब्दांचा या ठिकाणी म्हणजेच या वाक्यामध्ये त्यांचा ॲडजेक्टिव्ह म्हणून वापर झालेला आहे पा. मॅन हे या ठिकाणचं नाऊन आहे आणि या ठिकाणचं पर्सन हे नाऊन आहे पा. पर्सन हे या ठिकाणचं नाऊन आहे आणि त्या नाऊनबद्दल आपल्याला एव्हरी आणि इच या शब्दामधून माहिती मिळते. म्हणून आपण जे एव्हरी आणि इच आहे ते पण या ठिकाणी काय म्हणून यूज केलेला आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून या ठिकाणी यूज केलेला आहे. त्याचा वापर या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून झाल्याचा या ठिकाणी अंदाज येईल पा ह्या दोन उदाहरणांच्या साहाय्याने. म्हणजेच या ठिकाणी पा दिलेली एखादी जी संख्या असेल पा, दिलेली एखादी संख्या असेल त्याच्या प्रत्येक घटकाचा उल्लेख विभाजक विशेषणातून होतो. त्याच्या प्रत्येक घटकाचा उल्लेख म्हणजे एव्हरी मॅन म्हणजे या ठिकाणी काय झालेला आहे, प्रत्येक माणसाचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. प्रत्येक माणसाचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये इच पर्सन म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा त्या ठिकाणी उल्लेख झालेला आहे. पर्टिक्युलर अशा कोणत्याही व्यक्तीचं त्या ठिकाणी नाव घेतलेलं नाही, तर एव्हरी आणि इच याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. म्हणजेच ते काय दाखवतंय की या ठिकाणी प्रत्येक घटकाचा उल्लेख झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी बोध होईल पा. त्यासाठी नायदर, इच, एव्हरी, आयदर यासारख्या शब्दांचा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनमध्ये वापर केला जातो. यानंतर आपलं जे पुढचं ॲडजेक्टिव्ह आहे पा ते म्हणजेच पॉझेसिव्ह. आपला 7वा प्रकार आहे. 7वा प्रकार त्याला आपण या ठिकाणी म्हणतो पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे त्यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो स्वामित्व दर्शक विशेषण. स्वामित्व विशेषण म्हणजे त्यातून आपल्याला मालकीचा उल्लेख होतोय. काय होतोय, मालकीचा उल्लेख या ठिकाणी होत आहे पा. अ पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह दॅट शो द ओनरशिप or a possession that show the ownership or a possession of the noun that show the possessive or that show the possession or ownership of noun is called possessive adjective. म्हणजेच पा एखादी वस्तू असेल ती कुणाच्या मालकीची आहे, त्याचा उल्लेख जर आपल्याला एखाद्या ॲडजेक्टिव्ह मधून होत असेल वाक्यामध्ये तर त्याला आपण काय म्हणतो, स्वामित्व विशेषण म्हणजेच या ठिकाणी पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतो. त्यासाठी माय कार नीड सर्व्हिसिंग. माय कार नीड सर्व्हिसिंग. My car needs servicing and our house is vacant. Our house is vacant. म्हणजे पा हाऊस या दुसऱ्या वाक्यामध्ये जे हाऊस आहे ते नाऊन आहे आणि इथे आहे पा कार हे नाऊन आहे. परंतु त्या ठिकाणी मालकी दाखवण्यासाठी माय आणि आवर हाऊस, माय कार म्हणजे हे जे शब्द आहेत पा आवर आणि माय हे काय आहे त्या ठिकाणी पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत पा. हे काय आहेत, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. कारण ते काय दाखवतात, हे जे नाऊन आहे ते कुणाचं आहे, त्याच्यावर कुणाची मालकी आहे याचा उल्लेख आपल्याला त्याच्यामधून होत असतो. म्हणून आपण त्याला माय आणि आवर हे जे आहे ते काय या ठिकाणी पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून त्याचा वापर केलेला आहे. ते काय करतात, आपल्याला नाऊनबद्दल या ठिकाणी जे कार आहे हाऊस आहे ते कुणाचं आहे, त्याची मालकी कुणाची आहे हे दाखवण्याचा आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतो. आणि आपला जो लास्टचा शेवटचा प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे तो आहे पा एम्फेसायझिंग ॲडजेक्टिव्ह. 8 नंबरचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे एम्फेसायझिंग ॲडजेक्टिव्ह. त्यालाच आपण जोरदर्शक विशेषण असं म्हणतो. जोरदर्शक विशेषण असे म्हणतो. आता पहा जोरदर्शक म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जोर देऊन सांगायचे. काय करायचे, जोर देऊन सांगायचे. म्हणजे पहा ओन आणि व्हेरी यामध्ये जे एम्फेसायझिंग ॲडजेक्टिव्ह आहे, जोरदर्शक विशेषण आहे, त्यामध्ये आपल्याला म्हणजे खूप वेळा बहुतेक वेळा आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी ओन आणि व्हेरी यासारखे शब्द या ठिकाणी वापरलेले दिसतील. त्याचबरोबर एखाद्या नामावर जोर देण्यासाठी या शब्दांचा वाक्यामध्ये उपयोग केला जातो. ओन आणि व्हेरीचा वापर या ठिकाणी एखाद्या नामावर जोर देण्यासाठी वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, दिस द व्हेरी रिंग. This is the very ring that I want.
that I want. This is the very ring that I want and I saw it with my own eyes. I saw it with my own eyes. पहा, तुम्हाला या ठिकाणी दोन्ही वाक्यामध्ये कळेल की आपण पहिल्या वाक्यामध्ये व्हेरीचा वापर केलेला आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ओनचा वापर केलेला आहे की ज्याचा वापर आपण एम्फेसायझिंग ॲडजेक्टिव्ह म्हणून वाक्यामध्ये करत असतो. दिस इज द व्हेरी रिंग, दिस इज द व्हेरी रिंग दॅट आय वॉन्ट. म्हणजे कोणती रिंग पाहिजे या ठिकाणी ते दर्शवण्यासाठी काय केलेलं आहे, व्हेरीचा वापर या ठिकाणी केलेला आहे. रिंग हे काय नाऊन आहे पहा या ठिकाणी, त्याच्या अगोदर व्हेरी या ठिकाणी यूज झालेला आहे म्हणून आपण त्याला एम्फेसायझिंग ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो. त्याचप्रमाणे दुसऱ्या वाक्यामध्ये आय सॉ इट विथ माय ओन आईज. आईज हे काय आहे, नाऊन आहे आणि त्याच्या अगोदर ओन हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि ते काय केलं जातं त्या ठिकाणी जोर देण्यासाठी वापरले पहा. ओन आईज म्हणजे माझ्या डोळ्यांनी मी ते पाहिलेले आहे असं सांगण्यासाठी याचा वापर केलेला आहे. म्हणजेच ते काय, या दोन्ही वाक्य आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की व्हेरी आणि ओनचा या ठिकाणी जोरदर्शक विशेषण म्हणून वापर केलेला आहे. म्हणजेच पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडजेक्टिव्ह आणि ॲडजेक्टिव्हचे जे काही प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतर आपल्याला पुढील लेक्चरमध्ये पहा व्हर्ब म्हणजे काय आणि व्हर्बचे जे प्रकार आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आर्विक सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.